नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड, सावनेर या भागात गेल्या काही दिवसात मुसळधार पाऊस झालाय। संत्रा आणि मोसंबीचं मोठं नुकसान झालंय। विदर्भातील संत्रा मोसंबीचं 200 कोटींच्या वर नुकसान झालंय। त्यामुळे दिवाळीच्या आधी नुकसानग्रस्त संत्रा आणि मोसंबी उत्पादकांना मदत करा अशी मागणी करण्यात आली आहे। नागपुरी संत्र्याची भुरळ फक्त भारतीयांना नाही तर विदेशी लोकांना देखील आहे। त्यामुळे नागपूरचा संत्रा हा फक्त देशात नाही तर विदेशात देखील जो आहे तो निर्यात केला जातो। मात्र यंदा अतिवृष्टीमुळे जे आहे ते नागपुरी संत्र्याची चव चाखता येईल का असा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे। कारण गेल्या 15 दिवसांमध्ये जे आहे ते नागपूर, अमरावती आणि विदर्भातल्या सर्वच जिल्ह्यामध्ये जे आहे ते अतिवृष्टी होते आणि या अतिवृष्टीमुळे जे आहे ते संत्र्यांच्या पिकाला याचा मोठा फटका बसलेला आहे। गेल्या काही दिवसांमध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये जो वादळी वारा सुरू आहे त्या वादळी वाऱ्यामुळे जे आहे ते संत्र्यांच्या बगीच्यांमधली अनेक झाडं जी आहेत ती उन्मळून पडलेली आणि त्यामुळे हाती आलेला आंबिया बहार शेतकऱ्यांच्या हातून गेलेला आहे का अशी स्थिती निर्माण झालेली आपण या सगळ्या दृश्यांमध्ये बघू शकतो। संत्रे जी आहेत या झाडाच्या खाली जी आहे ती पडलेली आहेत आणि अनेक झाडं जी आहेत ती उन्मळून पडलेली आहेत। त्यामुळे यंदा संत्र्याचं उत्पादन हवं त्या प्रमाणात होणार नाही आणि ही भीती आता शेतकऱ्यांना जी आहे ती सतावता। आपण सध्या नागपूर जिल्ह्यातल्या नांदा या गावी आहे आणि आपण ज्या संत्र्याच्या बगीच्यामध्ये आहे या बगीच्यामध्ये साधारणतः 250 संत्र्याची झाडं जी आहेत ती लावलेली आहेत। 6 वर्ष वयाची ही संत्र्याची झाडं आहे। मात्र गेल्या 3-4 दिवसामध्ये ज्या पद्धतीने वादळी वारा आणि अतिवृष्टी झाली त्यामुळे संत्र्याच्या झाडाची मुळं जी आहेत ती वरती आली आणि त्याचा परिणाम म्हणजे ही संत्र्याची झाडं जी आहेत ती उन्मळून पडलेली आहे। साधारणतः 25 झाडं जी आहेत ती उन्मळून पडलेली आहे। जी झाडं पडलेली आपण त्या झाडांचा जर विचार केला तर एका झाडावर साधारणतः 100 ते 150च्या संख्येने जी आहेत ती संत्र आहेत। त्यातली काही आंबिया बहाराची आहेत आणि काही मृग बहाराची। त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या हातून आंबिया बहार जवळपास गेलाच आहे।